नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण एक नवीन टॉपिक घेऊन पुन्हा भेटत आहोत. मागच्या काही गेल्या व्हिडिओजमध्ये आपण बेसिक अकाउंटिंगचा स्टडी केला. म्हणजे अकाउंटिंगमध्ये ज्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट्स होत्या त्या कन्सेप्ट आपण बघितल्या आणि त्या कन्सेप्टचा यूज करून आपल्याला पुढे जर्नल एंट्रीज करायच्या असतात. अकाउंटिंगमध्ये जर्नल एंट्रीज करणं हा मेन पार्ट आहे अकाउंटिंगचा. इथून आपलं अकाउंटिंगची प्रोसेस सुरू होते. तर मग ही जर्नल एंट्री करताना आपल्याला 2 अकाउंट्सची गरज असते. म्हणजे आपल्याला 2 अकाउंट्स लागतात, जे अकाउंट्स आपण ट्रान्झॅक्शन्समधून घेतो. तर बऱ्याचदा काय होतं, स्टुडंटला हे 2 अकाउंट ओळखायचे कसे त्या ट्रान्झॅक्शनमधून याच्यात कन्फ्युजन असतं. बऱ्याचदा काय होतं, आपण जेव्हा BCom साईडला 5 वर्ष कंप्लीट करतो तेव्हा आपल्याला फर्स्ट इयर म्हणजे 11th पासूनच आपल्याला एक प्रॅक्टिस होत जाते. हे ट्रान्झॅक्शन दिसलं की याच्यामध्ये सपोज परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे तर याच्यामध्ये परचेस अकाउंट असणार, कॅश अकाउंट असणार, पार्टीज अकाउंट असणार. ह्या अशा गोष्टी ज्या आहेत ना, या आपल्याला नंतर पाठ होत जातात. पण आपण याच्या मागे कधी लॉजिकली विचार केलाय का? बरेच जण नाही करत विचार, पाठ करूनच आपलं काम चालतं. तर माझा आजचा जो व्हिडिओ असणार आहे, ज्या लोकांना हे पाठ करूनच इथपर्यंत ते आले आहेत जर्नल एंट्री करताना, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि जे लोक BCom बॅकग्राऊंडचे नाही आहे तर अशा सगळ्या लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे. म्हणजे तुम्हाला मी एक सोपी ट्रिक सांगणार आहे की तुम्ही जेव्हा ट्रान्झॅक्शन वाचल्यानंतर जर्नल एंट्री करताय तेव्हा जर्नल एंट्री करताना ते अकाउंट्स आयडेंटिफाय कसे करायचे, की तुम्हाला कुठल्या अकाउंट्समध्ये जर्नल एंट्री पास करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच शिकणार आहोत. मित्रांनो, आपण आता आपल्या टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर अकाउंटिंगच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहे, म्हणजे 3 टाईप्स ऑफ अकाउंट्स, गोल्डन रूल्स अकाउंटिंगची, त्यानंतर क्लासिफिकेशन बघितलं होतं आपण अकाउंट्सचं, या सगळ्याची आपण एकदा रिव्हिजन करून घेऊया. म्हणजे आपल्याला आपला जो टॉपिक आहे जर्नल एंट्रीज करताना अकाउंट्स आयडेंटिफाय कसे करायचे, की आपल्याला त्या ट्रान्झॅक्शनमधून कुठले अकाउंट्स सिलेक्ट करायचे आणि त्याच्यामध्ये आपली जर्नल एंट्री पास होणार आहे. तर हे बघण्यासाठी आपण एकदा याची रिव्हिजन करून घेऊया. आपले 3 टाईप्स ऑफ अकाउंट्स कुठले होते? पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. ओके, गोल्डन रूल्स तुम्हाला आठवत असतील सर्वांना. 3 गोल्डन रूल्स आहेत अकाउंटिंगची. ही मेन गोल्डन रूल्स आहेत, याच्यावरती पूर्ण अकाउंटिंग डिपेंड असतं. त्यामुळे आपण ही गोल्डन रूल्स बघितली होती. फर्स्ट रूल आहे पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. सेकंड रूल आहे रिअल अकाउंट्स, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. आणि थर्ड रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस ऑर लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स ऑर इन्कम्स. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पर्सनल अकाउंटचा रूल हा आपण कशासाठी यूज करतो? पर्सनसाठी. रिअल अकाउंटचा रूल हा कशासाठी असतो? ॲसेटसाठी. आणि नॉमिनल अकाउंटचा रूल कशासाठी असतो? एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स आणि गेन्स यापैकी जर बिझनेसमध्ये काही होत असेल तर त्यासाठी. आपण हे एक क्लासिफाय करून घेतलं आपण असं, की कुठला रूल आपल्याला कशासाठी अप्लाय करायचा आहे किंवा आपण कुठला रूल कशासाठी वापरतो. त्यानंतर आपण क्लासिफिकेशन करताना तुम्हाला मी ह्या 3 टाईपचं क्लासिफिकेशन सांगितलं होतं. त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट या 2 टाईपमध्ये फर्स्ट त्यांना क्लासिफाय करून घेतलं होतं त्या अकाउंट्सला. त्याच्यामध्ये पर्सनल अकाउंटमध्ये आपण बघितलं होतं नॅचरल पर्सन्स पाहिले होते, आर्टिफिशियल पर्सन्स बघितले होते आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन्स बघितले होते. तुम्ही माझी मागचा जर व्हिडिओ तुम्ही जर बघितला क्लासिफिकेशन्स ऑफ अकाउंट्स, त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये हे सगळं शिकता येईल. त्यानंतर आपण इम्पर्सनल अकाउंटमध्ये पाहिलं होतं रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. रिअल अकाउंटमध्ये आपण करंट असेट्स बघितल्या होत्या आणि फिक्स असेट बघितल्या होत्या. त्यानंतर आपण नॉमिनल अकाउंट हा जो एक इम्पर्सनल अकाउंट आहे त्याच्यामध्ये आपण एक्सपेन्सेस बघितले होते, लॉसेस बघितले होते, इन्कम्स बघितले होते, गेन्स बघितले होते. आणि एक्सपेन्सेस आणि इन्कम्स याचे जे टाईप्स आहे, म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट इन्कम, हे सगळ्यासाठी सुद्धा आपण एक वेगळा व्हिडिओ
शेअर केला आहे मी, तुम्ही तो नक्की बघू शकता. म्हणजे तुम्हाला एक्सपेन्सेसचे टाईप्स आणि इन्कमचे टाईप्स हे कसे ओळखायचे की डायरेक्ट आहे की इनडायरेक्ट आहे, म्हणजे एंट्रीज करताना त्याचा इफेक्ट कुठे होणार आहे, ट्रेडिंग अकाउंटला होणार आहे का प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला होणार आहे, तुम्हाला हे त्याच्यावरून क्लिअर होईल. म्हणून मी हे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर करून दिली ही कन्सेप्ट्स. तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ही अगदी व्यवस्थितरित्या इन्कम आणि एक्सपेन्सेसचे टाईप समजतील. ठीक आहे, तुम्हाला हे क्लासिफिकेशन आलं लक्षात. आपण थोडक्यात हे 3 टाईप्स जे आहे आपल्या अकाउंट्सचे, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट, याचं क्लासिफिकेशन आपण या प्रकारे केलेलं आहे. तर आत्ता आपल्याला काय बघायचं आहे, जर्नल एंट्रीज. जर्नल एंट्रीज म्हणजे काय, प्रत्येकाने कॉलेजला असताना जर्नल एंट्रीज सोडवल्या आहेत. जे कोणी लोक BCom बॅकग्राऊंडचे नाही आहेत तर त्यांना जर्नल एंट्री मी शिकवणार आहे. तर त्याच्या अगोदर तुम्हाला मी एक सांगते, जेव्हा बिझनेसमध्ये कुठलंही ट्रान्झॅक्शन होतो, म्हणजे एखादा व्यवहार होतो, बिझनेस स्टार्ट झाला, सपोज XYZ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, बिझनेस स्टार्ट झाला, कॅपिटल इन्व्हेस्ट झालं. कॅपिटल इन्व्हेस्ट केल्यानंतर जेव्हा आपण एखाद्या कंपनीकडून किंवा एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडून काही रॉ मटेरियल परचेस केलं प्रोडक्शनसाठी, किंवा आपण एक होलसेलर आहे, आपण कंपनीकडून स्टॉक परचेस करतो आहे आणि सेल करतो आहे कस्टमरला, तर त्या कंडिशनमध्ये जे जे काय व्यवहार होतात बिझनेसमध्ये, परचेसचं ट्रान्झॅक्शन, सेलचं ट्रान्झॅक्शन, त्यानंतर काही पैसे बिझनेसमध्ये इन होतात म्हणजे रिसिप्टचं ट्रान्झॅक्शन, काही पैसे बिझनेसमधून आउट होतात म्हणजे आपण पेड करतो कोणाला म्हणजे पेमेंट करतो, तर पेमेंटचं ट्रान्झॅक्शन, किंवा काही आपले इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात, काही इनडायरेक्ट इन्कम्स असतात, म्हणजे सॅलरी पेड केली, रेंट रिसिव्ड झालं, बँक इंटरेस्ट पेड केलं, कमिशन रिसिव्ड झालं, नंतर आपण डिस्काउंट पेड केला किंवा आपल्याला एखाद्या कंपनीकडून डिस्काउंट रिसिव्ड झाला. तर हे जे काय ट्रान्झॅक्शन्स असतील बिझनेसमध्ये डेली, जे जे काय ट्रान्झॅक्शन्स होतात, त्या प्रत्येकाची आपल्याला आपल्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये जर्नल एंट्री रेकॉर्ड करावी लागते. कारण आपल्याकडे त्याचं प्रूफ असायला हवं की बिझनेसमध्ये पैसे कुठून आलेत आणि कुठं आपण पेड केलेत, किंवा आपल्या बिझनेसमधून किती सेल झाला, किती परचेस झाला, ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याकडे रेकॉर्डिंग असायला हवं. तर ते रेकॉर्डिंग करताना मी तुम्हाला आठवावं की मागे सांगितलं होतं की तुम्ही जो काय ट्रान्झॅक्शन बिझनेसमध्ये करताय त्या ट्रान्झॅक्शनचं तुम्हाला रेकॉर्डिंग करायचं आहे बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये. पण ते रेकॉर्डिंग करताना तुम्हाला ते समरायझिंग, ॲनालायझिंग या प्रकारे तुम्हाला ते करायचं आहे. म्हणजे एक फॉर्मॅट दिलेला असतो, त्या फॉर्मॅटनुसार ते रूल्स तुम्हाला अप्लाय करायचे आणि एक जर्नल एंट्री करायची, तुम्हाला डेली ट्रान्झॅक्शन तुमचे रेकॉर्ड करायचे. तर मग आता इथे आपण एक्झाम्पल बघितलं आहे, ABC प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. ह्या कंपनीमध्ये फर्स्ट ट्रान्झॅक्शन आहे परचेस फर्निचर ऑफ ₹20,000 बाय कॅश. ट्रान्झॅक्शन आलं असेल तुम्हाला लक्षात, फर्निचर परचेस केलं कॅशमध्ये, 20,000 कॅशमध्ये. ओके, तर इथे आपल्याला याची जर्नल एंट्री करायची. जर्नल एंट्री करण्यासाठी तुम्हाला इथे 2 अकाउंट सिलेक्ट करायचे. तर त्याच्यासाठी तुम्ही इथे विचार करू शकता, व्हॉट कम्स इन, ॲसेट कम्स इन, फर्निचर कम्स इन. ओके, कारण फर्निचर ही बिझनेसची असेट आहे. असेटला आपण कुठला रूल अप्लाय करतो, रिअल अकाउंट्सचा. मग अशीच मी सांगितलं, रिअल अकाउंट्सचा रूल हा असेटसाठी असतो. तर बिझनेसमध्ये ॲसेट इन होते म्हणून एक फर्निचर अकाउंट येणार, आणि सेकंड अकाउंट आहे कॅश अकाउंट. कारण बिझनेसमधून काय गोज आउट होतं आहे, तर कॅश गोज आउट होते बिझनेसमधून, त्यामुळे आपण सेकंड अकाउंट घेतलं कॅश अकाउंट. तर मी आता तुम्हाला हे डिरेक्टली असं सांगितलं कसं काय की फर्निचर अकाउंट, व्हॉट कम्स इन आणि व्हॉट गोज आउट कॅश अकाउंट. तर एक तुम्हाला मी शॉर्टकट ट्रिक सांगते. आपले रूल आहेत 3.
पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. तर ह्या 3 रूलमध्ये तुम्ही पहिला रूल पर्सनसाठी वापरताय, दुसरा रूल ॲसेटसाठी वापरताय, तिसरा रूल एक्सपेन्सेस आणि इन्कमसाठी वापरताय. तर तुम्हाला फक्त स्वतःला ट्रान्झॅक्शन वाचल्यानंतर काही क्वेश्चन विचारायचे. त्याआधी एक गोष्ट सांगते, जेव्हा आपण समजा स्वतः बाजारात गेलो, तर स्वतः बाजारात जाऊन आल्यानंतर काही खरेदी करून आल्यानंतर आपण आपल्याकडे काय रेकॉर्ड करणार, म्हणजे तुम्हाला एक हिशोब ठेवायचा. तर काय रेकॉर्ड करणार, तुम्ही काय वस्तू आणली आणि किती पैसे देऊन आलात, बरोबर? हेच तुम्ही रेकॉर्ड करणार ना. एक्झॅक्टली बिझनेसमध्ये सुद्धा हेच करायचं असतं. म्हणजे बिझनेसमध्ये आपण किती अमाऊंटचा स्टॉक परचेस केला, नंतर किती अमाऊंटचा स्टॉक परचेस केल्यानंतर आपण अमाऊंट किती पेड करायची आपल्याला. आणि जर क्रेडिटवर ट्रान्झॅक्शन होत असेल, म्हणजे आज आपण परचेस केलं आणि पेमेंट आपण काही दिवसानंतर करणार आहे, तर त्या कंडिशनमध्ये ते क्रेडिट ट्रान्झॅक्शन असतं. तर क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल तर आपण तिथे ज्या कोण्या पार्टीला आपण पेमेंट करणार आहोत त्या पार्टीचं लेजर आपल्याला तिथे रेकॉर्ड करणं जरुरी असतं. सपोज तुम्ही एका किराणा दुकानावर गेले, तुम्ही जे काय तुमचं सामान असेल तो परचेस केला आणि परचेस केल्यानंतर तुम्ही क्रेडिटवर परचेस केला. तर क्रेडिटवर परचेस करताना तुम्ही त्यांना पेमेंट केलं नाही आहे, किंवा सपोज तुम्ही हाफ पेमेंट केलं, तर तो जो कोण व्यक्ती आहे जो तुम्हाला सेल करतोय तो तिथे तुमच्या नावाने रेकॉर्ड करून ठेवणार की तुमच्याकडनं एवढे पैसे येणे आहे त्याला आणि आपल्याला देणे आहे, बरोबर? म्हणजे ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल तर त्या व्यक्तीने तिथे पर्सनचं नाव रेकॉर्ड केलं. तर आपल्याला बिझनेसमध्ये सुद्धा हेच करायचं असतं. मग हे जे 3 रूल आहेत, ह्या 3 रूलवरून आपल्याला स्वतःला काही क्वेश्चन विचारायचे. ट्रान्झॅक्शन वाचल्यानंतर आपण सुरुवातीला व्हॉट कम्स इन, व्हॉट गोज आउट हे 2 क्वेश्चन विचारायचे. नंतर एक्सपेन्सेस किती झाला आहे किंवा इन्कम किती झालं आहे हे 2 क्वेश्चन विचारायचे. आणि त्यानंतर हु इज रिसिवर आणि हु इज गिवर हे 2 क्वेश्चन विचारायचे. मग ह्या 6 क्वेश्चन्सपैकी तुम्हाला ज्या क्वेश्चनचं आन्सर इकडं मिळत असेल ट्रान्झॅक्शनमध्ये, ज्या क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर मिळत असेल, बस तो रूल तिथं अप्लाय होणार आहे आणि ते अकाउंट तिथं येणार आहे. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, परचेस फर्निचर ऑफ ₹20,000 बाय कॅश. मी क्वेश्चन विचारला, व्हॉट कम्स इन, फर्निचर कम्स इन, मला फर्निचर अकाउंट मिळालं. व्हॉट गोज आउट, कॅश गोज आउट, मला कॅश अकाउंट मिळालं. येते तुम्हाला लक्षामध्ये मी हे अकाउंट कसे आयडेंटिफाय केले. आता बऱ्याचदा स्टुडंट काय करतात, दिसतंय नाही ते परचेस फर्निचर झालं आहे, मग फर्निचर अकाउंट घेऊन मोकळं व्हायचं, आणि इथं कॅश दिसतंय, कॅश अकाउंट घेऊन मोकळं व्हायचं. मग हे आपण पाठ करतो. 11th पासून आपण अकाउंटिंगचा अभ्यास करतो. आपल्याला फर्स्ट इयर म्हणजे जेव्हा आपल्या कॉमर्स साईडचं जेव्हा आपलं पहिलं वर्ष असतं 11thला, तर त्याच वेळेला हे सगळे सेमच ट्रान्झॅक्शन असतात बऱ्यापैकी. परचेस, सेल, रिसीव, पेमेंट, कॅपिटल इन्व्हेस्ट, लोन घेतलं, इंटरेस्ट पेड, कमिशन पेड, डिस्काउंट पेड, हे सगळे सेम ट्रान्झॅक्शन असतात. त्यामुळे आपल्याला ते अकाउंटची जी काही नावं आहेत ना ती आपल्याला सहज लक्षात राहतात आणि ते एक पाठ करून आपण मग नंतर विचारच करत नाही ट्रान्झॅक्शनचा. आपण दिसले का ते नाव, तेच अकाउंट घेतलं. पण थोडा आपल्याला लॉजिकली इथं विचार करायचा आहे की ते अकाउंट आपण का घेतोय. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ते 6 क्वेश्चन्स तुम्ही स्वतःला विचारा की ते अकाउंट आपण का घेतलं. व्हॉट कम्स इन, फर्निचर कम्स इन. आलं लक्षात? असंच आपण अजून एक ट्रान्झॅक्शन बघणार आहे. तर ह्या पुढचं ट्रान्झॅक्शन आहे कमिशन रिसिव्ड फ्रॉम मेसर्स दीपक प्रायव्हेट लिमिटेड ₹10,000. काय म्हटलं इथं, दीपक प्रायव्हेट लिमिटेडकडून आपल्या बिझनेसला कमिशन रिसिव्ड झालं.
ओके. मग आता इथं तुम्ही असं नाही म्हणू शकत कमिशन बिझनेसमध्ये इन झालं आहे. कमिशन अकाउंटला आपण रूल कुठला अप्लाय करणार? नॉमिनल अकाउंटचा, कारण कमिशन इज इन्कम आणि त्यामुळे आपल्याला एक कमिशन अकाउंट मिळालं. आपण नॉमिनल, मी तुम्हाला म्हटलं मग अशीच ट्रान्झॅक्शनमध्ये व्हॉट कम्स इन व्हॉट गोज आउट हा क्वेश्चन विचारायचा आणि नंतर काही एक्सपेन्सेस झाला आहे का हे बघायचं किंवा काही इन्कम रिसिव्ड झालं आहे का हे बघायचं. तर ह्या ठिकाणी आपल्याला कमिशन रिसिव्ड झालं आहे म्हणजे इन्कम रिसिव्ड झालं आहे म्हणजे हे कमिशन अकाउंट आपल्याला मिळालं. दुसरं अकाउंट असणार आहे आपलं कॅश अकाउंट. का? कारण जर कमिशन आपलं मिळतं आहे आपल्याला, जर इन्कम आपल्याला रिसिव्ड होतं आहे तर ते एक तर कॅशमध्ये रिसिव्ड होणार एक तर बँकमध्ये रिसिव्ड होणार, बरोबर. त्यामुळे इथे आपण कॅश अकाउंट घेतलं. येतं आहे तुम्हाला लक्षात? आपण हे अकाउंट्स आयडेंटिफाय कसे केलेत ते. आणि इथे मी तुम्हाला करंट असेट, इनडायरेक्ट इन्कम आणि फिक्स असेट अशा मी तुम्हाला कॅटेगरी दिल्या आहे. तर ह्या कॅटेगरी त्या अकाउंटसाठी आहे. याचा उपयोग आपल्याला जेव्हा आपण अकाउंट फायनलायझेशन करतो त्यावेळी होतो आणि ह्या आपण समजून घेतल्या पाहिजे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर माझा समजून घ्यायचा असेल डिटेलमध्ये, तुम्हाला मी जर आत्ता हे सगळं सांगितलं, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला याच्या आधी जो व्हिडिओ मी एक पोस्ट केला होता क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, तो बघणं खूप जरुरी आहे. तो तुम्ही बघितला, त्याचा तुम्ही स्टडी केला, हा व्हिडिओ तुम्हाला क्विक समजेल. आता मी तुम्हाला एक थोडं वेगळं सांगते. ह्याच एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं कमिशन रिसिव्ड फ्रॉम मेसर्स दीपक प्रायव्हेट लिमिटेड ₹10,000. ओके. तिथं मी म्हटलं नव्हतं कुठे बाय कॅश की कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन झालं आहे. पण आपण तसं म्हटलं नसेल तर आपण कॅशमध्ये ते ट्रान्झॅक्शन घेतो, बरोबर. पण जर कमिशन रिसिव्ड झालं आहे ना, रिसिव्ड म्हणण्याच्या ऐवजी जर मी कमिशन रिसिवेबल असं म्हटलं असेल तर म्हणजे काय? दीपक प्रायव्हेट लिमिटेडकडून कमिशन मिळायचं आहे, मिळालं नाही अजून. मग त्या कंडिशनमध्ये जर अकाउंट आयडेंटिफाय करायचे असतील तर आपण कसे करणार? कमिशन इज अन इन्कम, कमिशन रिसिवेबल अकाउंट तर एक येणारच, नॉमिनलच्या रूलनुसार इन्कम आहे आपलं. सेकंड अकाउंट कुठलं? इथं कॅश अकाउंट नाही येणार, कमिशन रिसिव्ड नाही आहे, रिसिवेबल आहे. मग जर कमिशन रिसिवेबल आहे तर कोणाकडून रिसिवेबल आहे? मेसर्स दीपक प्रायव्हेट लिमिटेड अकाउंट. येतं लक्षात? हु इज गिवर? मेसर्स दीपक प्रायव्हेट लिमिटेड अकाउंट इज गिवर. येतं तुम्हाला लक्षात? त्यामुळे तिथे पार्टीचं नाव सुद्धा रेकॉर्ड होणार. तर जेव्हा आपण रिसिवेबल आणि रिसिव्डची एंट्री करतो, वेगवेगळी करतो, त्यावेळी पार्टी रिसिव्हरही असते आणि गिव्हरही असते. आता ह्या पार्टीला आपण रिसिव्हर आणि गिव्हर हे दोन्ही का म्हणतोय हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जेव्हा आपण ट्रान्झॅक्शन सॉल्व करू, जर्नल एंट्रीज पास करू, तेव्हा तर आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं होतं? फक्त अकाउंट्स आयडेंटिफाय करायचे होते. तुम्हाला नक्की जमले असतील. तुम्हाला मी त्यासाठी एक प्रॉब्लेम देते पुढे, तो तुम्ही सॉल्व करा. त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला हे आयडेंटिफाय करता येत आहे का. म्हणजे मी ज्या प्रोसेसने, ज्या पद्धतीने तुम्हाला सांगते की तुम्ही आधी 3 टाईप्स लक्षात घ्या, गोल्डन रूल्स जे आहेत ते समजून घ्या, कुठला रूल कशासाठी आहे ते समजून घ्या, क्लासिफिकेशन्स ऑफ अकाउंट्स काय आहे, कसं क्लासिफाय केलं आहे ते समजून घ्या आणि ह्या सगळ्याचा स्टडी केल्यानंतर तुम्ही
ह्या प्रोसेसने अकाउंट आयडेंटिफाय करायला सुरुवात करा. तुम्हाला नक्की अकाउंट आयडेंटिफाय करता येतील, तुम्हाला रूल अप्लाय करता येतील आणि तुम्ही ते रूल अप्लाय का करताय याचंही आन्सर तुमच्याकडं असेल. आणि तुम्हाला जर्नल एंट्रीज आणि अकाउंट फायनलायझेशनपर्यंतची सगळी प्रोसेस तुम्हाला पुढे सोपी होईल समजून घ्यायला आणि अकाउंटिंग करतानाही. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. ज्या कोणी व्यक्तींना, ज्या कोणी स्टुडंटला अभ्यास करणं घरी शक्य होत नाही आहे, कारण आत्ता बाहेर सगळीकडे लॉकडाऊनची सिच्युएशन आहे. त्यामुळे कॉलेज, क्लासेस सगळं बंद आहे, काही ऑनलाईन सुरू आहे. पण कुठंतरी आपल्याला जेवढा स्टडी बाहेर आपण कॉलेजला जाऊन करत होतो तेवढा आपल्याला करायला मिळत नाही आहे. आपल्याला एक गाईडलाईन नाही मिळत आहे की आपल्याला कुठून अभ्यास स्टार्ट करायचा आहे आणि नेमकं काय करायचं आहे. तर अशा लोकांपर्यंत तुम्ही माझ्या लिंक, यूट्यूबच्या ज्या काही व्हिडिओ असतील त्याची लिंक तुम्ही शेअर करू शकतात त्या लोकांपर्यंत. आणि तुम्ही एक स्टडी ह्या पद्धतीने सुरू करू शकतात. त्यानंतर ज्यांना कोणाला अकाउंटिंग फील्डमध्ये जॉब करण्याची इच्छा असेल त्या सगळ्या व्यक्तींसाठी हे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण आम्ही प्रॅक्टिकल नॉलेज देतो जेणेकरून तुम्हाला जॉब मिळवता येईल. त्यामुळे अशा सगळ्या लोकांसाठी तुम्ही हे सगळे व्हिडिओज माझे शेअर करू शकतात. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.